इथं उन्हात मारण्यापेक्षा घरी चला. अगं थांब की शुभ येईल की, नाहीतर कोणाला तरी पाठवल ना मग जाऊत मध्ये. अयो हे बघ सगळे बाहेरच भेटले. आता तुम्हासनी माहितीये मी पप्पांना सांगितलो पत्रिका कुठून पण मॅनेज करा, पण लग्नाला जायचं म्हणजे जायचंच. तुला कशाला पत्रिका लागायली तेव्हा? आमच्या सोबत आली असती तरी चाललं असतं की. पण तुम्ही सगळे असं बाहेर का थांबले? चला की आत, चला चला. तुला सोडलं नव्हतं. अगं मग काय नाही, म्हणजे पत्रिका आहे आमच्याकडे, परत ती घरला विसरली आणि हे पत्रिका बघितल्याशिवाय सोडा नाहीत आतमध्ये. होय काय? चला आपण जाऊयात. चल ग स्वीटे. मम्मी तू हो की पुढं, मी ह्यांच्या संगत येतो. चला. पिहू कोणाचा फोन आहे? चिमुतानाचा. दे इकडे. महत्वाचं काही असेल तर डिलीट होईल ना. फोन ही खेळायची गोष्ट नाहीये. जातीकडे जाऊन खेळा तुम्ही. आता कसा फोन करणार? फोन तर स्विच ऑफ झाला ना शुभे. हा अरे शुभंकर, हा तसं तुझा फोन पिहूकडे होता. महत्वाचं काही असेल डिलीट होईल म्हणून मग तिच्याकडून घेतला. धन्यवाद. तुला विश्वंभर बोलवतोय. होय का? चल मी जातो. चला काम करा ती. जाऊ. काय रे, काय झालं? मॅडम बाहेर काही माणसं आली आहेत, ते शुभू सरांचे नातेवाईक असल्याचं सांगतायत. त्यांच्याकडे लग्नाची आमंत्रण पत्रिका आहे? नाही. मग ज्यांच्याकडे लग्नाची आमंत्रण पत्रिका नाही अशा लोकांना अजिबात आत सोडायचं नाही. आमचं नाव सांगून कोणी ऐरागैरा आत येऊ शकतो, कळलं का तुला? हो हा ठीक आहे. हा, चेक करत राहा. हो. मॉम, काय सांगितलं सो त्यांना? काय सांगायचं ते सांगितलंय मी. तू चल, मजा बघ. चल चल चल. सॉरी, लग्न पत्रिकेशिवाय तुम्हाला आज जाता येणार नाही. साहेब असं काय करताय? शुभ माझा पोरगा आहे, तो आत आहे आतमध्ये. आहो शुभू सरांचं नाव सांगून तुम्ही इथं काय फुकटचं जेवण करायला आलात का? चला इथून. ए बाबा, आवड की तुझं तोंड धरा. आम्ही काय भिकारी वाटलो मी तुला? आमचं पोरगा आत कामाला आहे म्हणून बोलतो या. शुभू सर आज दिसत नाहीयेत. हे काम करा, तुम्हीच त्यांना फोन लावा. आम्ही 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 लावतो. लाव ग फोन, दाखवतो याला. फोन कसा लागणार? मी स्विच ऑफ करून ठेवलाय. मॉम, वाट लावली जा तू त्यांची. स्विच ऑफ येतोय. हे बघा, असं इथं बसून राहू नका तुम्ही. चला बाजूला लावा, नाही तर आम्हाला ओरडा पडेल. होय की, आता कडेला थांबलोयत ना, आता तेवढं तरी थांबू देत की. झालं तुझ्या मनासारखं? माझ्यासाठी एवढं पुरेसं नाही. या सगळ्यांची इज्जत जाताना शुभूने पाहायला हवं असं मला वाटतंय. होईल, तेही होईल. थोडं थांब. मम्मी पाणी पाहिजे. हवं कुठं पाणी भरतंय का बघा की. केवढं मला पडले तर. ना तसं पाणी कुठे बघायचं बाबा. ए थांब, हे बघा तिला. अगो बाय भारी. रेबरीत सोडला का आम्हाला? गेली ना पोर. अगं उभी राहा. लागलं का तुला? का अशी धावत आलीस? नाही, मला सरबत हवंय, तहान लागलीये. ए थांब तरी. चल बाहेर. एक का ओरडताय तिला असं? मॅडम परमेश्वरी पोरगी आतमध्ये आली. मग काय झालं? तुला ज्यूस हवाय ना बाळा? हे थँक्यू. सानिका, बाळा तिथे बसून पितेस का? तिच्याकडे लक्ष ठेवशील जरा. काय चाललंय? हे शुभूच्या घरचे आहेत, त्यांना बाहेर का थांबवलं? आत का नाही सोडलं? बघितलंस का रे बाबा? हा, आता तरी कळलं का तुला? बघितलंस ना, एवढी मंत्र्यांची पोर सौतावून आली आमासनी घ्यायला. आता विश्वास बसला ना? श्रावणी,
दादाचा फोन बंद होता ना म्हणून आमचा असा अपमान केलाय लोकांनी. अगं पण काय तू मला करायचंच ना कॉल. लक्षातच आले रे. काय तू का आता काय दात खिळी बसली? बोला की आता. नाही मग अशी मामांचा अपमान करताना लय रुबा भानत होतात ना. आता बोला की. एक मिनिट, तू इथे काय करतेस? मी यांच्याच फॅमिलीचा भाग आहे. होय ही समधी माझ्याच घरची माणसं आहेत. होय की नाही मामा? आत्या सांगा की. वाईटर ऐकलंच ना व? काय बोललो मी शुभूच्या आईबाबांना? मामा आणि आत्या. त्या दिवशी तर लई फुसारक्या मारत होतीस ना व? शुभू माझं नवरा आहे, शुभू माझं नवरा आहे. आमचं लग्न झालंय, माझा नवरा आहे. एवढी जर हिंमत असेल का नाही तर तू पण बोलून दाखव की. आत्यानं मामांचे बोलून दाखव. सॉरी हा, म्हणजे असं तुम्हाला बाहेर उभं केलं, खरंच सॉरी. अगं स्वारी कशा पाहिजे? आता लगीन आहे म्हटल्यानंतर एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहणारच की, त्यात काय तवा. पण असं कसं? चूक झाली म्हणजे सॉरी म्हणायला नको का? बरोबर ना आत्या? होय बाळा. बरं इथे उन्हात कशाला उभ्यात? चला चला आज जाऊया. शोभा, सानिका, आत्या आणि मामांची. चला चला. होय होय चला. चल चल. मग ही श्रावणी मध्ये मध्ये लुडबुड करते. हिचं काहीतरी केलं पाहिजे. पिल्या पुढे कोण? हो हा. पिल्या तुम्ही कधी आलाय? 1 तास झालाय, बाहेर होतो, आत्ता आलोय आतमध्ये. मग काय ह्याचा फोन का बंद होता ना ते विचारायला. मामांची श्रावणी होती म्हणून आज सोडला आम्हाला. फोन? अरे सॉरी सॉरी, फोन कसं काय बंद पडला कळलंच नाही मला. कळलंच नाही म्हणजे काय रे? तू ना बेजबाबदारीस एक नंबरचा माठे आहेस तू. श्रावणी, त्याच्या माग कामाचा पसारा असतो ना. फोन बंद झालेलं त्याच्या ध्यानात आलं नसेल. आत्या लाडवून ठेवले तुम्ही त्याला. अजिबात पाठीशी घालू नका. काही नाही, चांगलं धारेवर धरा. किती बोलतेस माझ्या लेकराला? ठीक आहे आत्या, तुमच्या शब्दाबाहेर नाहीये मी म्हणून गप्प बसती. पण काय रे शुभू, असं वागतात का? अरे आपल्या घरचे आहेत नाही, त्यांची काळजी घ्यायला नको. ते काही आता लक्ष दे यांच्याकडे. त्यांना काय हवंय नको आहे ते सगळं नीट बघ. हो चला तुम्ही आज चला सगळे. चला हो चला. आत्या मामांजी चला चला या. आलो साहेब आलो.